नमस्कार, ईश्वरी आर्ट्स या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। ईश्वरी आर्ट्स या मराठी यूट्यूब चॅनलवर आपण आरी वर्कचे बेसिक क्लास घेण्यास सुरुवात केलेली आहे। आजचा हा क्लासचा 16वा दिवस आहे। मागील व्हिडिओमध्ये आपण अशा प्रकारचे वेगवेगळे आकार काढून चेन स्टिच कशी घालायची, कॉर्नर कसे घ्यायचे हे पाहिलेले आहे। यामध्ये जर तुम्हाला काही अडचण असतील तर ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता। आता आपण अशा प्रकारचा गोलाकार पाहणार आहोत। ज्यावेळेस आपल्याला एखादा पॅच तयार करायचा असेल त्यावेळेस आपण गोलाकार असा पॅच तयार करू शकतो व तो गोलाकार चेन स्टिच कशी घालायची हे मी तुम्हाला आज इथे दाखवणार आहे। चला तर मग आपण पेन्सिलने एक गोल आकार काढून घेऊयात। हे पहा, आपण छोटासा गोल असा काढलेला आहे। 423 नंबरचा जरी थ्रेड घेतलेला आहे। आरी वर्कची सुई घेतलेली आहे। जरी थ्रेडला अशा प्रकारची एक सुरुवातीला एक गाठ बांधून घेतलेली आहे। गाठ कशी बांधायची हे मी तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे। आता आपण थ्रेड रिंगच्या खाली ठेवून घेऊयात। ज्या दिशेने आपल्याला वर्क करायचं आहे त्या दिशेला सुईचं टोक ठेवून घ्यायचं आहे। खालून वरती धागा काढून घ्यायचा आहे आणि चेन स्टिच घालून घ्यायची आहे। चेन स्टिचची भरपूर प्रॅक्टिस करा म्हणजे तुम्हाला हे आकार करणे सोपे जाईल। धागा जर वरती येत नसेल तर तो खेचायचा नाहीये, तिथे सोडून द्यायचा व नंतर आणखी एकदा सुई खाली घालून धागा वरती काढून घ्यायचा आहे। जर धागा तुम्ही जास्त खेचून वरती काढला, ओढून जर वरती काढला तर धागा आपला तिथेच तुटू शकतो व आपले वर्क खराब होऊ शकते। त्याच्यामुळे धागा वरती काढताना अगदी सावकाश असा वरती काढायचा आहे। तुम्ही सुद्धा असे वेगवेगळे आकार काढून आरी वर्कचं चेन स्टिच घालूची प्रॅक्टिस करून घ्या। तुम्हाला जर काही अडचण असतील तर ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता। वरून खाली येताना असा गोलाकार येताना ज्या दिशेने तुम्हाला सुई वळवणे सोपे जाते, फिरवणे त्या दिशेने सुई फिरवू शकता। मी तुम्हाला दोन्ही बाजूने दाखवते। हे पहा, अगोदर आपण आतल्या साइडून बाहेर अशी सुई वळवत आहे। आता आपण बाहेरून आतमध्ये वळवून घेऊ। हे पहा, कोणती सोपी पद्धत वाटते त्या पद्धतीने तुम्ही सुई वळवून चेन स्टिच घालून घ्यायची आहे। मी नेहमी बाहेरच्या साइडून आतमध्ये अशी सुई वळवत असते। आता आपण शेवटचा एक साखळी टाका घालून घेऊ आणि एक गाठ बांधून घेऊ। अगदी छोटीशी साखळी घालायची आणि एक गाठ बांधून घ्यायची आहे। हे पहा, आपला गोलाकार तयार झालेला आहे। अशा प्रकारे तुम्ही गोलाकार काढून व्यवस्थित सराव करून घ्या। जर काही अडचण असतील तर ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू